वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गाइस. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही बनवणार आहे भरलेलं वांग. तर त्याच्यासाठी आम्ही आलो आहे किराणा मालमध्ये. तर अशा तऱ्हेने थोडाफार सामान घेतलेलं आहे या मुलीनी. तिला काही येत नाही, सो मला तिला सांगावं लागतं काय घ्यायचं काय नाही. तर आता रूमवर जाऊन आपण बनवूया. पे करा दे पे. तर आता आपण आलो आहे सुपर बाजारमध्ये. तर इकडे आपल्याला लिज्जत पापड घ्यायचा. घेतला? कुठून भेटला? इकडे पापड वगैरे आहेत. कुठे गेला पापड? पापड वेर इज पापड गाईज? हा, इकडे लिज्जत पापड घेतला आपण, जो की मला आवडतो. अच्छा 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 ठीक आहे. अच्छा. आणि आपण आता सगळं घेतलंय. बनानाच बोलते, काय बोलायचं, बैंगन. हे कोणतं आहे? हा, मग छोटा घे ना, आपल्याला आजचं करता पाहिजे. असू दे घे. आम्ही आता निघालो. आमची बघायचं का आमचा एरिया. आम्ही ना असं वाटतं की मुंबईतच राहतो की काय. किती छान एरिया आहे. हा ना, मला खूप आवडतं. पूर्ण असे एकदम पॉश एरिया आहे. मोठमोठे लोक राहतात तिथं. आम्ही घरी हाय हॅलो. आपण बनवणार आहे बैंगन मसाला. हे असं आता आम्ही आमच्या गेटमध्ये एंटर केले. गाईज नाही दाखवत आहे बिल्डिंगचं नाव, नका टेन्शन घेऊ. तर आता आपण गाडी पार्क केली आहे आणि आपण वरती चाललोय. मला नाही माहिती कसं बैंगन मसाला बनेल, बट लेट्स ट्राय गाईज. याच्या आधी पण मी बनवलं आहे, बट आज थोडं स्पेशल बनवणार आहे. पूनम यार केवढी बुटकी दिसतीयस. हॅलो एव्हरीवन. तर आता आपण बैंगन मसाला बनवायला चालू केलं. फॅनचा खूप आवाज येतो, सो आपण फॅन बंद करूया आणि एक्झॉस्ट फॅन चालू करूया. ओके. तर त्यासाठी आपण असे कांदे चिरून घ्यायचे. तसे पण मोठे छोटे कसे चिरून घ्यायचे, कारण आपल्याकडे हे आहे. हे पण शेजारच्यांच्यातनं मागून आणले, कारण आपण नवीनच शिफ्ट झालो आहे. तर आपल्याकडे हे सगळं नाही आहे मिक्सर वगैरे. तर ते शेजारी आमच्या खूप क्यूट असं कपल राहतं, तर त्यांच्यातून आपण घेऊन आलो आहे. तर असे चिरून घ्यायचे कांदे, कसे पण घ्यायचे मोठे छोटे, कारण की आपल्याला त्याच्यातच बारीक करायचं त्यामुळे. आणि मला नाही माहिती, हे आपण असंच मनगडन बनवलेली रेसिपी आहे, कुठे बघितलेली नाही आहे. तर असे कांदे चिरून घ्यायचे. आता कांदे कसे दिसायचे का पुन्हा तोपर्यंत. आणि हे चिरून घेतल्यानंतर याच्यामध्ये टाकायचे. हे खुलत नाही आहे, खुल्लं. आधी हे काय आहे ते बसवून घ्यायचं. याच्यात कांदे टाकायचे, कारण आपल्याला चिरायला खूप त्रास होतोय, कारण हे कांदे खूप तिखट आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छोटं नाही करायचं, नॉर्मलीच झालं. बस बस बस. ते खोबरं ह्याच्यात आपण पण दिसल आणि हे पण दिसल. ह्यासाठी काय केलं पाहिजे का पुन्हा? त्या दोन तुला घ्यायला लागेल. दोन म्हणजे 2 फोन. तर आपण कांदा कट करून घेतलाय आणि आपण आता कढई ठेवूया. तरी कढई आपण ठेवूया आणि लायटर कुठे शोधूया. दिस इज लायटर. ओके डन. तर आपण कढई ठेवलेली आहे. तर मी कशी दिसते आहे? Oh my God! Wow! तर हे खोबरं आहे, जे की आपल्याला याच्यात टाकायचं. मध्ये मध्ये ब्लॉक करताना मी तुम्हाला टेन्शन देईन असं. ठीक आहे. माझं तसं कैची सारखं तोंड चालतं, तसं ती कैची चालतं. हा, हिचं चालतं कैची सारखं तोंड. ओके, तू हे कर असं असं. आणि हे खोबरं आहे जे खिसलेलं आहे, ते पण आणले, ते आपण कढईत टाकणार आहे. बस झालं, 2 पुरेसे आपला डस्टबिन. ओके, हे लगेच कचरा डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा, कारण आपल्याला घाण नाही पाहिजे किचनवर. तर हिने खोबरं जाळलंय ह्या मुलीनी. ते तसं ते एकदम ब्राऊन करायचं असतं. तुला माहिती का रेसिपी तुझी कशी शिकवली? हा, एवढं पण ब्राऊन नाही करायचंय. आता ते काढून घ्यायचं आपण कशात तरी. तर आपण याच्यात काढून घेतोय. तर आता आपण खोबरं काढून घेतलंय. तर ह्याच्यातला कांदा आहे ना, तो थोडासा काढून घ्यायचा. सॉरी कारण जेणेकरून
आणि बाकीचा मसाला त्याच्यात टाकायचा, कसं तरी करायचं. तेल नाही घालायचं, नाही ते सगळ्याच टाकू मसाला करून परत. आता कोण आलं? कोणतरी आले, बेल वाजले, राईस बेल. मी नाही का ऑर्डर केलं? नाही का ऑर्डर केली काय? ओके, तर मी तुम्हाला दाखवते. तर हे असं कांदा, कुठे गेला कांदा? हां, त्याचा कांदा भाजून घेतोय आपण. ओके, यस. आम्ही ज्यांचे हे आणले ते आले. तर ते आपण हे दुसऱ्याच आणले ना, तर ते मागायला आले होते. तेल टाकू? हां, थोडंसं कांद्यात थोडंसं तेल टाकायचं आणि रेड होईपर्यंत परतून घ्यायचा. तर आपण थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, ती वॉश केली आहे आणि ती कट करूया. तर बाकी अजून काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आपल्याला? इन्ग्रेडियंट काही टाक गं, तू काही टाक. अरे त्यांना प्रॉपर रेसिपी सांग ना, काही हां, प्रॉपर रेसिपी टाक. खडा मसाला होता ना आपल्याला, मी आणलाय का यार? बावळट माणसं आहे आमच्यामध्ये. आपल्या घरात जे काही आपल्याला येते ना ते सगळं टाकायचं नाही. मला भेटले मोहरी 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 टाकायची, कांद्यात काही टाकायचं. पण छान होतं. तुझी रेसिपी त्यांनी फॉलो करू नाही करू? फॉलो करा पाहिजे, मी मला शिकवणार आहे असं. तर आपण नाही ना, कोथिंबीर कट करून घेतली आपण. तर आता आपल्याला हे सगळं परत आणि बारीक करायचं आहे, जेणेकरून मसाला होईल. तर ते जे आपलं कटिंग आणलं आहे ना दुसऱ्यातून, हे वाला, ह्याच्यात कोथिंबीर टाकूया. तर कांदा रेड होईपर्यंत आपण थोडासा परतून घेतला आहे. इकडे खोबरं घेतलं आहे, म्हणजे जे परतलेलं, ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि ही पूनम आहे. आणि आता आमचा कांदा तळपायला लागला, तर लवकर रेसिपी सांग पुढं काय करायचं. हां, आता ते काढून घ्यायचं आहे कांदा आपल्याला. बंद कर गॅस. तर डायरेक्ट ह्याच्यात घेणार आहे प्लास्टिकचं. हां ना, म्हणूनच शांत. मग फॅन खाली ठेव त्याला थंड व्हायला. आता काय लागणार आहे? टमाटर किती द्यायचं? टमाटर नाही टाकला तरी चालतो, काही गरज नाही आहे. मी ह्याच्यात टाकेन नंतर चिरून मसाला घालून. एक टमाटर टाकू. हां, एकच टमाटर घेऊया, कारण टमाटरची एवढी गरज नाही आहे. तर आपण टमाटर चिरून घेऊया. तो आपल्याला लास्टला लागणार आहे, मी तुम्हाला सांगेन. ते वांगी घेऊ तुम्ही? हां, घे, वॉश कर तिला. हां, हळू. तर आपण टमाटर कट करून घेतलाय आणि अर्धा घेऊया, कारण टमाटरची एवढी गरज नाही आपल्याला. ओके, सगळी वांगी घेतली आपल्याकडे 5-6-7 होती वांगी, ज्यात आपण घेऊन आलो. ठीक आहे, आता तर कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेतला, तो आपण काढून घेऊया. तर आपण ह्याच्यात हे बारीक करून घेऊया. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. तर ह्याच्यात थोडं पाणी घेतलं आपण आणि ह्याच्यात वांगी कट करून टाकूया. अरे तो ओलं झाला. ओके, तर आता वांगी आपण अशी कट करून घेऊया. अजून बारीक होतं, खूप बारीक होतं, पाणी होतं थोडंसं, एकदम लिटल बिट. आपण त्याच्यात कूट पण टाकू शकतो मसाल्यात. थोडंसं कूट टाकूया. हिला आठवलं ना सगळं एक 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 एक, मग ती टाकते. खूप जेवढं घरात इन्ग्रेडियंट असेल तेवढं टाकून बनवायचं आपल्याला. आता मी 1 तास ते बसलं ना. बट आपण तिची रेसिपी कंटिन्यू करूया. आणि बारीक पहिलं झाले, त्याच्यात थोडंसं पाणी येते. कोणाने वांगी चिरून टाक पाण्यात. हो हो हो. एकदम जरा वांगे पण चिरून झालेले आहेत. मसाला आपला रेडी आहे. सो हे धुते. मित्रांनो आपल्याला द्यायचं आहे. काय द्यायचं? हे आमचं कचरा पेटी आहे, म्हणजे जे कांदा बिंदा चिरलेला ना ते टाकायला. टमाटर
हे बघा, हा मसाला रेडी आहे. त्यामध्ये आम्ही मसाला असा केला आहे. वांगे चिरून रेडी आहेत, सॉरी हे, आणि हे टमाटर झाला. तर वांगी वगैरे वॉश करून घेतले प्रॉपर. तर त्याच्यात कूट टाक थोडं. मसाला कमी पडला की कूट टाकायचं. चटणी ते पण टाकायचं. चटणी टाकली त्याच्यात थोडीशी मीठ. बघ कूट. मीठ कशात आहे? थोडीशी मसाल्यात चटणी टाकूया आपण. जास्त थोडीशीच टाका, जास्त तिखट नका करू. ते मसाले, हे सगळे मसाले टाकायचे आपल्याकडे. थोडा चिकन मसाला, गरम मसाला, परत आपण टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मी याच्यात काढून घेते तू दे. तेच तर बोलते, हे आपल्याला द्यायचं दुसऱ्याचं. थोडंसं कूट पण टाकूया, ॲड करूया. ह्याच्यात थोडं मीठ टाकू मग. हे पूर्ण मिक्स करून घ्या. आणि ह्या वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा. देन आता मसाला आपण कढईत टाकला आहे. मग आपण याच्यामध्ये चटणी टाकायची आहे. ती एका साईडला तेलातच हवी झाली पाहिजे मिक्स. बस का अजून टाकू? हां बस टाकलं नाही. आपण तेलातच मसाल्यातच चटणी टाकली आहे. ती तेलातच फ्राय झाली पाहिजे. अदरवाईज वरून वगैरे कधीच नाही टाकायची. चटणी तेलात पूर्ण फ्राय करून घ्यायची, अशी तळून. साफ करू सगळा मसाला तेल वगैरे. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला वांगी टाकायची आहे, जी आपण मसाला भरून ठेवली आहे ती. मसाला, गरम मसाला काय असेल ते टाकू शकता तुम्ही तुमच्याकडे. टाका दा पूर्ण, काय नाही तिकडचं होईल. जास्त पडलं. तर हा असा मसाला झाला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वांगी टाकायची आहे. तर आपण एक एक करून वांगं टाकू. तर आपण हे परत एकत्र करायचं त्याला पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे जेवढं तुम्हाला हवं. जर तुम्हाला खूपच पातळ असं कालवण असं हवं असेल तर तुम्ही त्या हिशोबाने पाणी टाकशो. पाणी घेते. ठीक आहे. हे असं दिसतंय. हां पाणी होत. बघ टाक अजून. वाफरलं पाहिजे ना, बस. तरी असं झालं आहे. आणि वरून मीठ टाकूया थोडं. आपण मसाल्यात मीठ टाकलंच होतं, पण थोडंसं टाकूया कारण पाणी पण थोडं होत एकदम थोडं. पण त्याला हे करून आटवून, हे आटवून द्यायचं म्हणजे छान लागेल. आपण याला झाकूयात आता. मीठ टाकून झाकून देऊयात. टाक टाक चवीनुसार मीठ. 2000 years later. तर गाईज आता आपलं जेवण बनवून झालंय. मी तुम्हाला दाखवते की कसं झालंय. टाडा, हेच एकदम मस्त. हां, तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला सांगा नक्की. आणि हां, ह्या मुलीला क्रेडिट द्यायचं ॲक्च्युली. तिने या चपात्या बनवल्या भरपूर साऱ्या. हां, एवढ्या सगळ्या तिने बनवल्यात. आणि हिने काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. हां, ह्या मुलीने भात बनवलाय. तर बघा कसं झालं. पापड पण तळायला हवं. जा घेऊन थांबी आणते तेवढं. तर कसं वाटला ब्लॉग हे मला नक्की सांगा. आणि कशी वाटली रेसिपी हे पण सांगा. 1 मिनिट गाईज. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. कमेंट करा कसा वाटला आणि काळजी घ्या. बाय. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा. आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं.